नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येते। वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची आता सुटका होणार आहे। मुंबईचा पहिला केबल स्टे ब्रिज आजपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय। रे रोड रेल्वे स्थानकाजवळील हा अत्याधुनिक उड्डाणपूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करून सर्वांसाठीच खुला करण्यात आलाय। हार्बर रेल्वे लाईनवर असलेल्या रे रोड स्थानकाजवळील वाहतूक कोंडी आता चक्क भूतकाळ जमा होणार आहे। कारण तब्बल 385 मीटर लांबीचा 6 लेनचा हा अत्याधुनिक केबल ब्रिज आजपासून वापरासाठी खुला करण्यात आलाय। 266 कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेली आकर्षक केबल स्टे डिझाईन आणि रात्रीची रंगीबेरंगी LED लाइटिंग जी दुबई स्थित कंपनीने डिझाईन केली आहे। या पुलामुळे भायखळा, माझगाव आणि दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक आता जलद आणि सुलभ होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केल्यानंतर माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। रे रोडचा केबल स्टेड ब्रिज याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे। अतिशय रेकॉर्ड वेळेत हा ब्रिज तयार करण्यात आला। 1910 सालचा ब्रिज या ठिकाणी होता, तो तोडून नवीन ब्रिज महारेल कॉर्पोरेशनने पूर्ण केलेला आहे। केबल स्टेड ब्रिज पहिला मुंबईतला अशा पद्धतीचा आरोबी हा केबल स्टेज या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा एस्थेटिक या केबल स्टेड ब्रिजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। याच्यामुळे लोकांना खूप फायदा होणार आहे। यासोबत टिटवाळ्याच्याही आरोबीचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि महारेलच्या वतीनं पुढच्या काळामध्ये अजून 25 अशा प्रकारच्या उड्डाणपुलांचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्याकरताच महारेल कॉर्पोरेशनची आपण निर्मिती 2016 साली केली होती। अतिशय चांगलं काम या कॉर्पोरेशनने केलं आहे। मुंबईच्या गतिशीलतेला नवी दिशा देणारा रे रोडवरील हा पूल नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे। तुम्हाला हा पूल कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।